मध्ये या ठिकाणी बघा, या ठिकाणी आम्ही ना दिंडोरी या ठिकाणी चाललेलो आहे. आणि दिंडोरी आम्हाला आहे ना असा मार्ग आहे बघा, असा इथे पहाडी आहे आणि हा पलीकडचा तट देवतट, आणि त्या तटावरून आम्ही गेलेलो आहे. त्या तटावरून गेलेलो आहे आणि हा पलीकडचा तट. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो असा खडतर रस्ता असल्यामुळे थोडा आहे ना या परिक्रमेला आहे ना टाईम लागतो, कारण इकडनं आहे ना चालायला सरळ असा रस्ता नसल्यामुळं या ठिकाणी एक दिवस वाढत असतो. म्हणून आहे ना 1 ते 1.5 महिना वाढणार. आता असं खाली उतरायचं म्हणलं, असं खाली उतरायला लागणार, असं आणि मग असा रोड लागणार. हे असं मार्ग खडतर रस्ता होता सर्व. आणि या ठिकाणी ही मैया बघा टुन्नुक चालती हो. या ठिकाणी असा खडतर रस्ता आहे. म्हैस चरतात नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये. आणि आम्ही असं आहे परिक्रमा. आम्हाला पुढे ना त्या तटावरती एक शेष घाट आहे, हनुमान घाट आहे त्या तटावरती. तर आम्ही त्या मार्गे गेलेलो आहे म्हणून माझ्या बरोबर लक्षात आहे. आणि ह्या तटावरती पण आम्हाला घाट लागणार आहेत. पण असे काही इकडे या ठिकाणी आहे ना या मार्गे थोडे कमी घाट असतात, लांब रनिंग होते या ठिकाणी. पहिलं तर असा मार्ग आहे, असा नर्मदा परिक्रमा मार्ग. आणि या ठिकाणी असं आम्ही चाललेलो आहे नर्मदे यार. यार या ठिकाणी बघा आपण आहे ना दक्षिण तटावरती आहे. हा दक्षिण तट आहे आणि शेष घाट आहे तो पलीकडचा शेष घाट आहे. आणि आम्ही अलीकडे दक्षिण तटावरती हे नर्मदा मैया परिक्रमा असा मार्ग आहे. आणि ह्या मार्गे आम्ही चाललेलो आहे. या ठिकाणावरून हा शेष घाट आहे. हा जो आहे तो थोडासा तांडा घाट का तांडव घाट असा काहीतरी नाव आहे याला. तांडव का तांडा घाट का तांडव, हा तांडा घाट, तांडा नाव आहे. पण हे जे आहे पलीकडं तो शेष घाट आहे नर्मदे. या ठिकाणी मडियाराज, हा मडियाराज या ठिकाणावरून मला पुढं घना घाट लागेल. पुढं नंतर एक हनुमान घाटच्या पुढे एक आहे ना घाट आहे, पण मडियाराज लागेल पुढं घनाघाटवरून. मडियाराजवरून घनाघाट लागेल सॉरी. आणि असं हे परिक्रमा असा मार्ग या ठिकाणी चाललो आहे, तो पुढे दिंडोरीला नर्मदे यार. या ठिकाणी बघा आता ना मडियाराज लागन आणि रामघाट आणि घनाघाट 2 नावं आहे त्या ठिकाणी जे पुढं लागणार ना. मडियाराजवरून रामघाट, घनाघाट दक्षिण तट. त्या दक्षिण तटावरून चाललेलो आहे नर्मदा परिक्रमा मार्ग आहे. हा आमचा किनारा मार्ग आहे, किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे. आणि आता इकडनं चालताना सुद्धा आहे ना काही प्रॉब्लेम नाही, असा सुंदर असा रस्ता आहे. आपण पाहू शकता या गाडी जाईन एवढा मार्ग आहे या ठिकाणी. ह्या गाड्या चालल्यात एवढा मार्ग आहे, असा मार्ग आहे की गाडी चाललेली आहे, असा मार्ग आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकता हे असं मार्ग आहे बघा, हे असा मार्ग आहे. इथं कोणती पण गाडी चालू, रिक्षा पण चालू शकते, 3 व्हीलर रिक्षा या ठिकाणी. ज्याला एक चाक एक टायर फक्त आपलं लंगडत चालतं, ती एक 3 व्हीलर रिक्षा पण चालू शकते या ठिकाणी. हो असा एक मार्ग आहे. आणि तो उत्तर तट आहे. आणि हा जर पाहिला तर दक्षिण तट, पितृतटावरती आम्ही या ठिकाणी नर्मदे यार. या ठिकाणी बघू शकता त्यात ज्या आहे ना उत्तर तट आहे देवतटावरती तो हनुमान घाट आहे. तर हनुमान घाटावरून आम्ही आता आहे ना पुढे इथं रामघाट या जो दक्षिण तटावरती आम्ही दक्षिण तटावरून रामघाट या ठिकाणी चाललेलो आहे. त्याला दुसरं पण नाव दिलेलं आहे घनाघाट या ठिकाणी. आणि आम्ही रामघाट आम्हाला लागणार आहे पुढे, रामघाटावरती चाललेलो आहे या ठिकाणी. पुढे रामघाट लागेल, त्याच्या पुढे दिंडोरी. आणि आम्ही असा मार्ग आहे तुम्ही बघू शकता नर्मदा परिक्रमाचा असा हा मैयाच्या किनाऱ्यामार्गे परिक्रमा चालू आहे आमची. या गव्हाची शेती आहे, या शेताच्या बाजूने चाललेलं आहे. मोठा रोड आहे, मोठा मार्ग आहे, गाडी जाईन एवढा मार्ग आहे, एवढा मोठा मार्ग आहे. आणि सुंदर वाहते ती नर्मदा मैया. जे रामघाटावरून आम्ही आत्ता तुम्हाला जे दाखवतो ते एक रामघाटावरून दक्षिण तटावरून आम्ही तुम्हाला उत्तर तटाचा रामघाट दाखवतो आहे या ठिकाणी. आणि असा हनुमान घाट दाखवतो आहे. आणि असा हनुमान घाट आता रामघाटावर चाललो आहे आम्ही. रामघाट पुढे रामघाटावर चाललो आहे. असा मार्ग आहे नर्मदे.
ते यार या ठिकाणी बघा आम्ही मडिया राजवरून आहे ना एक पुढे रामघाट या ठिकाणी आलो. इथे असे बेट तयार होतात नर्मदा मैयाचे आहे ना, त्याच्यावरती अशी बेट छोटी छोटी बेट तयार होतात. कारण पाणी तर जसं कमी होईल तसंच आहे ना बेट तयार होत चालत. आणि या ठिकाणी आम्हाला आहे ना आता पुढे ना दिंडोरी या ठिकाणी जायचं आहे. हा समोर आहे तर रामघाट येणार आहे. कोक्का गाव, कोक्का गाव, कोक्का कोक्का गावामध्ये जो रामघाट आहे. आणि तो आम्ही आहे दक्षिण तटावर. दक्षिण तटावरून आमची परिक्रमा चालू आहे. आता नर्मदा मैयाचं दर्शन पण घेऊ शकता. आणि हर टायमिंगला प्रत्येक टायमिंगला आम्ही नर्मदा मैयाचं दर्शन घेत 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 पुढे आता येईन तो रामघाट मडिया राज या ठिकाणावरून. आणि या ठिकाणी ज्या वेळेस आपण येत असतो ना, येणार ना, ज्या रामघाट, कोक्का गाव, मडिया राज, चंदनघाट, कोरोपाणी त्या ठिकाणावरून ज्या असा रोड आहे, हा रोड कसा आहे, एकदम चांगला मार्ग आहे येण्याचा. जो मार्ग चांगला आहे, पण आपल्याला रामघाटावरून ज्यावेळेस निघालो ना त्यावेळेस फक्त किनारा एकदम बिलकुल किनारा पकडायचा, वर न जाता, जो पहाडीवर न जाता बिलकुल किनारा. किंवा पहाडीला डेंजर आहेत वरती एकदम चढ उतार दिवस पण आहे ना, पूर्ण दिवस लागेल तरी ते पूर्ण होणार नाही, एवढ्या पहाडी चढ उतार. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना फक्त किनारा पकडूनच जायचं, बिलकुल किनाऱ्याला चिटकूनच चालायचं आहे. या ठिकाणावरून पुढे जोपर्यंत पुढे एक रामघाट आहे उत्तर तटावरती, त्याच्या समोर जातपर्यंत तोपर्यंत बिलकुल किनाराच पकडायचा. नंतर मग आपल्याला अशी सपाटी लागेल या ठिकाणावर. पण इथून आता रामघाटावरून आपण बघूया, दर्शन घेऊन पुढे निघूया. ते यार या ठिकाणी बघा रामघाट, कोक्का गाव. हे कोक्का गाव ना, या ठिकाणी रामघाट असा आहे ना, रामाचं बघा किती मोठं मस्त आहे तिथे लावलेलं झेंडा रोवर पाहायला किती सुंदर. आणि जो वरती रामाचा जो झेंडा फडकतो या ठिकाणी मंदिर आहे, असं ते रामघाटावरती आहे. आम्ही संपूर्ण हा रामघाट आहे, ते मंदिर आहे. आणि हा झेंडा, इथं कितीतरी मंदिर आहे छोटी. सगळ्यांचं दर्शन घेऊन मी आहे ना आता इथेही थांबणार आहे भोजन प्रसादीसाठी. हा रामघाट आहे आणि कोक्का गाव या ठिकाणी मडिया राज. जर पाहिलं त्या ठिकाणी नर्मदे हर, मडिया राज, कोक्का गाव, नर्मदे हर या ठिकाणी बघा मडिया राजवरून इथून आहे ना नर्मदा मैयाचं आहे ना, आम्ही थोडं वर आलेलो आहे. वर म्हणजे इथे नर्मदा मैयाचं एकदम सुंदर असं रूप आहे या ठिकाणी. हे बघा किती सुंदर दिसतंय. जे दक्षिण तटावरती आम्ही, समोरचा उत्तर तट आहे. आणि ह्याच ठिकाणी नर्मदा मैया अशी इकडनं अशी किती सुंदर असं नर्मदा मैयाचं रूप आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. हे बघा या ठिकाणी असा मार्ग आहे परिक्रमा. आणि या ठिकाणी चाललो आहे बघा, नर्मदे हर या ठिकाणी बघा. हा आहे ना, आम्ही ना जो लक्ष्मण मांडवा या ठिकाणी हे चाललेलो आहे. जो दिंडोरी हा रोड आहे, दिंडोरी हा या ठिकाणी असा मार्ग आहे चालायला. थोडासा दगडी आहे, ह्या किनाऱ्याने न चालता थोडंसं किनारा मार्गे पण दगडीचे, म्हणून थोडंसं वरून आलो आहे, वरच्या भागातून थोडंसं असं दगडी शोधत थोडंसं वरून चालावं लागतं. हे असं ह्या पहाडीच्या कडेने ही पहाडी आहे, डोंगर आहे. आणि डोंगराला एवढे खतरनाक छोटे बारीक जे दगडी आहेत ना, हे मैया किनारी आहेत. असा मार्ग आहे हा किनारा आणि मैया येते. तर आम्ही असं चाललेलो आहे या ठिकाणी नर्मदे.